नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। महाशिवरात्रीला शिवलिंगावरून ही एक वस्तू आपण नक्की उचलून घरी आणावी, त्यामुळे तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल। महाशिवरात्री ही शिवरात्री विशेष मानली जाते, कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फलदायी असतात आणि जीवनात अपार सुख समृद्धी आणतात। जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचं पालन केले आणि काही खास गोष्टी या दिवशी सेवन केल्या आणि शिवलिंगावर काही महत्त्वपूर्ण वस्तू अर्पण केल्या तर तुमच्या घरामध्ये धन, वैभव आणि सुखाचा वर्षाव मोठ्या प्रमाणावर होईल। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची शुभ तिथी, त्याचबरोबर पूजनाचा योग्य मुहूर्त या दिवशी कोणता आहे, तसेच काही खास उपाय, गुप्त गोष्टी ज्या आपल्याला शिवलिंगावरून आणायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। महाशिवरात्रीला गोमातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू कोणती आहेत, त्याचबरोबर कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभ होणार आहेत, महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये, तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तसंच मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण करत या दिवशी आपण पूजाविधी करायचा आहे। यामुळे आपलं दुर्भाग्य समाप्त होऊन राहू दोष तसंच पितृदोष दूर होण्यास देखील मदत होते आणि यामुळे आपलं जीवन समृद्ध होत असतं। तर मंडळी, महाशिवरात्रीचे महत्त्व दरवर्षी महाशिवरात्री माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते। यावर्षी हे पवित्र पर्व 26 फेब्रुवारी रोजी आहे आणि व्रताचं पारणे दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी होईल। हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतींच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानलं जातं। पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी 4 प्रहरांमध्ये पूजा करण्याचा विधान सांगितला जातो। प्रत्येक प्रवाहाच्या पूजेने वेगवेगळे लाभ आपल्याला प्राप्त होतात। धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते। तर प्रथम प्रहर संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 9:34 असणार आहे। दुसरा प्रहर रात्री 9:34 पासून ते 12:39 असेल। तिसरा प्रहर रात्री 12:39 पासून ते पहाटे 3:45 असेल। चतुर्थ म्हणजे चौथा प्रहर पहाटे 3:45 पासून ते सकाळी 6:30 असणार आहे। महाशिवरात्रीला काही दुर्मिळ संयोग यावर्षी जुळून आलेले आहेत, जे या दिवसाला आणखीनच खास तसेच विशेष बनवणार आहेत। त्यामध्ये त्रियोग म्हणजे सूर्य, चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष योग बनत आहे। दुसरा योग म्हणजे सिद्ध योग, या योगात केलेल्या कार्याचे फळ अनेक पटींनी आपल्याला प्राप्त होतं। तिसरा योग म्हणजे अमृत सिद्धी योग, या योगात केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व इच्छा तसेच मनोकामना पूर्ण होऊ शकतात। महाशिवरात्रीला हे विशेष काही उपाय आपण करायचे आहेत। पहिला उपाय म्हणजे शिवलिंगावरून आपल्याला ही एक गुप्त वस्तू महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यावर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्या सोबत घरी आणावा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवावा। यामुळे धन आणि समृद्धी वृद्धिगत होण्यास मदत होते। तसंच गोमातेला ही एक वस्तू खाऊ घालावी। महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गुळ आणि पिठाची बनवलेली पोळी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानलं जातं। हा दिवस भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम दिवस मानला जातो आणि यामुळे पितृदोष देखील समाप्त होत असतात। तिसरा उपाय म्हणजे ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावावी। या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही आणि आपलं घर सुख समृद्धीने भरून जाते। चौथी वस्तू म्हणजे ही एक वस्तू अर्पित आपण करावी। यामुळे धनलाभ तर होतोच होतो, शिवाय आपल्या घरामध्ये समृद्धी कायम राहते। या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्यात थोडी केसर टाकावी, तर घरात धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी असेल किंवा मोठ्या समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते। महाशिवरात्रीला चुकून देखील ही कार्य आपण करू नयेत। शंखाने शिवलिंगाचा अभिषेक करू नये। शिवपुराणानुसार भगवान शिवांनी शंखचूड राक्षसाचा वध केला होता, म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला जातो। या दिवशी दिवसा झोपू नये। या दिवशी उपवास ठेवणाऱ्या व्यक्तींनी तसेच भक्तांनी दिवसा झोपू नये, कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होत असते। तसेच
या दिवशी शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित असते. नेहमी अर्धी परिक्रमा आपण महादेवांच्या मंदिरात घालावी आणि मग मागे हटावे. या दिवशी तामसिक भोजन म्हणजेच कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे बंद ठेवावा. त्याऐवजी तुम्ही फलाहार किंवा सात्विक फराळ करावा. शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल म्हणजेच पंचामृताचा अभिषेक करणं सर्वोत्तम मानलं जातं. आणि जर हे नसेल तर तुम्ही केवळ गंगाजल किंवा शुद्ध जलाने अभिषेक करावा. बेलपत्र अर्पण करावं. महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानलं जातं. परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचं लक्ष आपण ठेवावं. बेलपत्र कधीही तुटलेलं किंवा फाटलेलं किंवा कापलेलं नसावं. बेलपत्रात 3 पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावीत. कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे देखील महत्त्व 3 पानांमुळेच पूर्ण होते. जर तुम्हाला 3 पेक्षा अधिक पानांची बेलपत्र मिळाली तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानलं जातं. बेलपत्रांची गुळगुळीत बाजू शिवलिंगाकडे असावी असं ते आपण अर्पण करावं. म्हणजेच उलटे आपण ते अर्पण करावं. महामृत्युंजय मंत्राचा जप या दिवशी न विसरता आपण करावा. त्याचबरोबर महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते. शिवपुराण आणि लिंग पुराणात या गोष्टींचा विशेष उल्लेख केलेला आढळतो की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमपुत्र जलप्रवाह ओलांडणे वर्जित आहे. जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्याचं विधान हे केलेलं आहे, ज्याला चंद्राकार परिक्रमा म्हटलं जातं. ही परिक्रमा भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तीचे सर्व कष्ट समाप्त होत असतात. तसेच महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मंडळी, शिवपुराणात या गोष्टींचा विशेष उल्लेख केलेला आढळतो की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित आपण चुकून देखील करू नये. त्यामध्ये पहिलं म्हणजे हळद. शिवलिंग पुरुष तत्व आहे आणि हळद स्त्री तत्वाची असते, म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निषिद्ध मानले जाते. तसेच सिंदूर किंवा रोली या सुद्धा स्त्री तत्वाशी संबंधित गोष्टी आहेत, म्हणून शिवलिंगावर या अर्पित केल्या जात नाहीत. तसंच तुळशीपत्र. भगवान शिवांना तुळशी चढवली जात नाही, कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली जाते. केतकी, कण्हेर आणि कमळाची फुले ही देखील शिवपूजेसाठी वर्जित मानली जातात. त्याच्याऐवजी तुम्ही बेलपत्र, धोत्रा आणि आकची फुले चढवू शकतात. तसेच तुटलेले तांदूळ म्हणजेच अक्षत पूजेमध्ये अखंड तांदळाचा प्रयोग आपण करावा. ते अत्यंत शुभ मानलं जातं. तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जातात, त्यामुळे शिवपूजनामध्ये ते आपण घेऊ नयेत. अखंड तांदूळच म्हणजे अक्षता घ्याव्यात. महाशिवरात्रीला घरी आपण या 5 गोष्टी आणायच्या आहेत. यामुळे धनसंपदा प्राप्त होते. ज्योतिष आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकारचे दोष समाप्त होतात. त्यातलं पहिली म्हणजे नंदीची प्रतिमा. भगवान शिवांचे परमभक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी, पितळ किंवा पंचधातूचे बनवलेले नंदीची प्रतिमा खरेदी करून धनस्थानाच्या ठिकाणी तिजोरीत ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते. दुसरं म्हणजे एकमुखी रुद्राक्ष. महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ तसेच पवित्र मानले जाते. याला शिवाचे स्वरूप मानले जाते आणि याला सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात ते आपण स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार मोठ्या प्रमाणावर होतो. तिसरं म्हणजे घरामध्ये पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणं वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे ग्रहदोष, कालसर्पदोष आणि पितृदोष समाप्त होतात आणि त्या घरामध्ये सुख, शांती तसेच लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. चौथं म्हणजे बेलपत्र. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्याने त्याचे आशीर्वाद आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्राप्त होतात आणि या दिवशी घरामध्ये बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि घरातील कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते. महाशिवरात्रीला रात्री काही खास उपाय आपण करावेत. तर मंडळी, शिवलिंगाजवळ दिवा लावावा. शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता, त्यामुळे ते पुढच्या जन्मात देवतांचे कोषाध्यक्ष बनले. याच प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या या दूर होतात. तसंच घरामध्ये छोटं शिवलिंग आणून त्याची नियमित पूजा करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करावं आणि रोज त्याची
पूजा करावी म्हणजे जलाभिषेक तसंच दुधाचा अभिषेक करावा। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धन वैभव कायम टिकून राहण्यास मदत होते। तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जपही करावा। या मंत्राच्या जपाने नोकरी, व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान होत असते। तिसरं म्हणजे हनुमान चालीसाचा पाठ आपण करावा। महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालीसाचा पाठ केल्याने भगवान शिव आणि हनुमान या दोघांची कृपा आपल्यावर प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या बाधा यामुळे दूर होतात। चौथं म्हणजे सुहासिनी महिलांनी सुहागचे साहित्य या दिवशी माता पार्वतींना अर्पण करावे। यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात। महाशिवरात्रीला कुठल्याही सुहासिनी महिलेने सिंदूर, बांगड्या, बिंदी, कुमकुम आणि अन्य सवाष्ण साहित्य दान करावे। याने पती पत्नीच्या संबंधात मधुरता येते आणि सुख शांती कायम राहते। या दिवशी गरिबांना अन्नदान करावं, धनाचे दान करावं। शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन देण्याचे आणि धनदान केल्याने जुने पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होतं। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी हे सर्वात उत्तम मानलं जातं आणि जर या दिवशी विशेष दान आणि पूजाविधींचे पालन केले गेले तर त्याचे फळ आपल्याला त्वरित प्राप्त होत असतं आणि यामुळे आपले जीवन समृद्ध होत असतं। तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली खीर आणि तुपाचे दान केल्याने विशेष लाभ प्राप्त होतात। असं केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आयुष्यात सुख सुविधा प्राप्त होतात। हा उपाय केल्याने कार्यामध्ये यश मिळतं, आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रत्येक प्रकारची बाधा समस्या आपल्या जीवनातून दूर होत असतात। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तसंच या दिवशी गोमातेला खाऊ घालण्याचे काही विशेष उपायही आपण थोडक्यात जाणून घेऊयात। महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारी मानलं जातं। या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही गूळ आणि ताजी पोळी घेऊन गोमातेला ती अर्पण करावी आणि या दिवशी चुकून देखील शिळी पोळी आपण गोमातेला खाऊ घालू नये। तसंच त्यावर एक तुळशीचं पानही ठेवावं। त्यानंतर श्रद्धा भक्तीने गोमातेला हे खाऊ घालून तिचा नमस्कार करावा। या उपायाने गोमातेचे अनेक उत्तम आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते आणि यामुळे आर्थिक प्रगती, सुख समृद्धी आणि कौटुंबिक शांतता प्रस्थापित होण्यासही मदत होते। महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते दान करावे तर महाशिवरात्रीला काही विशेष वस्तूंचे दान केल्याने अत्यंत शुभ फळं आपल्याला प्राप्त होतात। शास्त्रात सांगितले गेले आहे की या दिवशी केलेल्या दानाचा दुप्पट परिणाम म्हणजेच फळं आपल्याला मिळतात। यामध्ये जलदान, या दिवशी कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध जल पाजणे अत्यंत पुण्यकार्य मानलं जातं। जलाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। तसंच कच्च्या दुधाचे दान केल्याने, महाशिवरात्रीच्या दिवशी गायीच्या कच्च्या दुधाचं दान केल्याने तसंच ते शिवलिंगावर अर्पण केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि मनाला शांती प्राप्त होते। जर या दुधाचे दान गरजू व्यक्तींना केले तर याने चंद्र मजबूत होत असतो आणि मानसिक शांतताही लाभते। तसंच तुपाचं दान केल्याने, गायीच्या तुपापासून बनवलेले शुद्ध देशी तुपाचे दान केल्याने दरिद्रता म्हणजेच गरिबी समाप्त होते आणि बुद्धी व ज्ञान प्राप्त होतं। हा उपाय आर्थिक समस्यांना दूर करण्यासाठी तसंच जीवनात स्थिरता आणण्यासाठीही अत्यंत प्रभावी मानला जातो। काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो। जर कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोष असेल तर तिळाचे दान केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो, कारण शनिदेव स्वतः भगवान शिवांचे शिष्य आहेत। त्याचबरोबर या दिवशी गरीब लोकांमध्ये वस्त्रदान केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होत असतात। तर मंडळी, अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणकोणत्या वस्तू शिवलिंगावरून पूजेनंतर घरी आणाव्यात, तसंच कोणत्या गोष्टींचे दान करावं, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।